नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज आहे 26 जानेवारी, म्हणजेच की प्रजासत्ताक दिन, रिपब्लिक डे 77वा. तर आता वाजल्या सकाळचे 4 आणि तुम्ही बोलतील की एवढं लवकर का उठलाय. तर एवढं लवकर याच्यासाठी उठलाय, पप्पा चालल्यात सायकल रायडिंगला. म्हणजे पप्पा यांचा एक ग्रुप आहे, खूप मोठा ग्रुप आहे, बोईसर फ्लायओव्हर म्हणून नाव आहे ग्रुपचं. खूप मोठा ग्रुप आहे आणि पप्पा त्याचे मेंबर आहेत. तर महिन्यातनं एकदा पप्पा त्यांची ट्रिप जाते सायकल रायडिंग. सो पप्पाची आज सायकल रायडिंग आहे, विरारमध्येच आहे, 21 किलोमीटर म्हणून. तर पप्पा बोईसरवरनं चालल्यात विरारला. तर सायकल चालवत न चालल्यात. मी आता बोईसरला सोडेल गाडीमध्ये आणि तिथनं मग ट्रेनमधून जाणार आहेत. तर पप्पांना मी सोडावं चाललो आहे आणि तुम्ही बोलले सायकल कशी घेऊन देतील. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आम्ही सायकल कारच्या वरती बांधून ठेवलं आहे. कालच लोड करून ठेवलेली, कालच मी पप्पा आणि काका मिळून लोड करून ठेवला आहे. आणि मी पप्पाला चालू आहे सोडायला. तर जातो, निघालो आहे पप्पांना सोडायला बोईसरला. बघू शकतो तुम्ही, गाडी चालवत आहे आणि पप्पा बसले ते बघा. तर पप्पाला सोडतो, दाखवतो तुम्हाला पोचल्यावरती, कारण मला सायकल पण खालती उतरायचं आहे. तर गाडी चालवतो, तर पूर्ण कोण नाही आहे रस्त्याला. तर जातो. पोचलेलो आहे बोईसरला. बोईसर स्टेशनच्या बाहेरच उभा आहे. हे बघा, बोईसर स्टेशनच्या बाहेरच उभा आहे. पप्पाचे 3 पार्टनर आहेत बोईसरवरून, 3 आहेत ॲक्च्युली. टोटल 21 आहेत, म्हणजे 21 पार्टनर आहेत, पण इथे 3 आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकतात इथे. तर झाला आहे, 3 सायकल इथे आहेत. हे बघा, बघू शकतात. सायकल काढलं आहे आपण. हे बघा, कुठे होती, इथे होती, काढून ठेवला इथे. आता थांबतो जरा, बघतो काय होतं काय नाही. कधी चाललं पप्पाला सोडून बोईसरवरनं. आलो नाही, येऊन डायरेक्ट झोपलो, कारण खूप झोप आली होती. लेट झोपलो होतो कारण रात्री एडिट करून. सो आलो आणि झोपलो. आता उठलो, फ्रेश झालो आहे, रेडी पण झालो आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. कारण आज आहे रिपब्लिक डे आणि मी तुम्हाला बोललो की मी चाललो आहे चिंचणीला. तुम्ही ब्लॉगमध्ये बोललाच आहे मी. तर वेट करत आहे, फ्रेंड्स येणार आहेत. सो वेट करतो, दाखवतो कोण कोण आहेत ते. ना श्रेयस आलेला घ्यायला काय घेऊन. तर श्रेयस त्याची गाडी घेऊन आलेला ना. आम्ही चाललो आहे, दोघंच नाही आहेत, अजून आहेत. एक झोपला आहे, समोरच आहे तो. कोण, मृणाल आणि ओम येत आहे. आम्ही हे बघा, श्रेयस, मी आणि मनू आहे मागे. अजून एक गाडी आपल्याकडे, तुम्हाला दाखवतो पुढे आहे. तिथे तुम्हाला अर्टिगा दिसत असेल पुढे, हे बघा, त्याच्यामध्ये दोघं मेंबर आहेत आपले. तर चाललो आहे चिंचणीला. चिंचणी बीचवरती, आपला फेवरेट बीच आहे, तुम्हाला माहितीच आहे. हे बघा, बघू शकतात चिंचणी बीचवरती. नाही, हे बघा, आपल्या दोन्ही गाड्या हे घेऊन आल्यात आपण पूर्ण. काय बोलतोस. तर ह्या 2 आहेत, ही श्रेयसची आहे आणि ही ओमची आहे. सो आलं आम्ही. हा बघा, ओम आपला ह्याची अर्टिगा आणि एक ह्याच्यामध्ये बसला आहे. हा बघा, आता तुम्ही ओळखतच असतील कोण आहे ना, कोण आहे तो थोडा. सो चिंचणीला आलो आहे, प्लॅन होता यायचा ना, आलो आहे. थोडा फोटोशूट होईल, नंतर फिरू, दाखवलं. इथे चालू आहे आमचा फोटोशूट. हा बघा, ओमचं फोटोशूट चालू आहे ना. हा इथे कॅमेरामॅन आपला श्रेयस कॅमेरामॅन झाला आहे. आणि हे बघा, तर फोटोशूट माझा पण, मी फक्त एकच फोटो काढला आहे आणि तो मला खूप आवडला आहे. तुम्हाला दाखवेल मी. आपल्या इंस्टाच्या पेजवरती येईलच फोटो, स्टोरी नाही तर पोस्ट येईलच नक्की. तर नक्की बघा. पण गाड्या वाढल्या आहेत. हे बघा, हे 2 तर आपल्या होत्याच न. अजून हे बघा 2 पोलो आणि स्विफ्ट, हे पण आहे. ही बंटीची आहे आणि ही माहीत नाही, बंटीच घेऊन आला. पण 26 जानेवारीचा चांगला दिवस आहे ना. खूप मनापासून इच्छा होती एका इंस्टाग्रामच्या इन्फ्लुएन्सरला भेटायची, पण मी वेट करत होता. पण आज काय माहीत नाही, देवाच्या कृपेने चिंचणी बीचवरती स्वतः आला आहे, तो म्हणजे क्रिएटिव्ह पाटील. आणि बाई, तुझ इन्स्पिरेशन आहे, मी खरं सांगतो तुला. मी सर्वांना सांगतो घरच्यांना की एक आहे की त्याचे इंस्टा प्रोजेक्ट क्रिएटिव्ह पाटील, खूप चांगलं बोलतो आणि खूप इन्स्पिरेशन. तर थँक्यू, मला भेटला तू इथे.
आणि खूप मन होतं भेटायचं. तर मित्रांनो झालं आहे कम्प्लीट. एक ड्रीम होतं की ह्याला भेटायचं, सो कम्प्लीट झालेलं आहे. तर थँक्यू. आणि असे चालू करतात ना आपलं म्हणजे इन्स्पिरेशन घेऊन कोणी ना कोणी पाऊल उचलते आणि ट्राय जरी करते आणि चालू करते ना, तर एक भरपूर आनंद होतो की आपल्यामुळे कोण ना कोण ट्राय करते आणि प्रयत्न करते पुढे जाण्याचा. आणि मी तर प्रत्येक आपल्या मराठी माणसाला सपोर्ट असतोच आपला की भाई करा करा करा, ट्राय अगेन. भले माझ्यापेक्षा पुढे निघून गेले तरी चालतील, पण ट्राय करा. आपला महाराष्ट्र मुंबई मागे राहायला नाही पाहिजे, बस एवढं. आणि आत्ताच चालू केलं तरच काय होईल, कारण टाईम नका घालू तुम्ही. उद्या करून उद्या कधी येत नाही. आपला भाऊ आहे तो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आत्ता स्टार्ट केलं तरच, कारण टाईम घालू नका. तर ह्याचंच मी ऐकून मी स्टार्ट केलं आहे ना. थँक्यू परत एकदा भेटला म्हणून. बघा आणला एक नवीन हत्यार शूटसाठी. आपला हत्यार आहे ना. चला आता आपण घेणार ड्रोन शूट. तुम्हाला बघायला भेटीलच आपल्या इंस्टाच्या पेजवरती. गाड्या घ्यायच्या हे पडेल तो. संपूर्ण जे शूट आहे ते 16 प्रोने केलं आहे. शेअरचं आहे, अजून शूट चालूच आहे. सो करतो शूट, बघूया. आलो आहे घरी, पोचलो आहे, कधीच पोचलो आहे दुपारीच. पण मला थोडं बरं नव्हतं, म्हणजे की सर्दी झालं आहे मला खूप सारी. तुम्ही डोळ्यांना बघू शकतात, कारण खूप शिंका येतात म्हणून डोळे सुजतात माझे. मग तर झोपलो होतो गोळी घेऊन. आणि संध्याकाळ झाला आहे, रात्र म्हणजे 7:30 पावणे 8 झाले असतील. तर उठलो आहे, फ्रेश झालो आहे. फोन डिस्चार्ज झालेला पूर्ण. शूट करून व्हिडिओ काढून फोटोज काढून डिस्चार्ज चालला होता. सो फोन पण चार्जिंग लावला ना, आता शूट करतो आहे. तुम्ही बघितलं असेल कोण भेटलेलं मला. कोण भेटलं तर क्रिएटिव्ह पाटील हा भेटला होता. कसा भेटला, काय प्लॅन काय नाही. मी कारमध्ये बसलो होतो आमच्या, आणि अचानक असं मागे लक्ष गेलं तर बघतो की ह्याला बघितलं कुठेतरी. बघतो तर क्रिएटिव्ह पाटील. ते गेलो इंटरव्ह्यू सांगतो त्याशी बोललो. खूप चांगला आहे समोरूनसुद्धा. जसा व्हिडिओमध्ये बोलतो तसंच बोलतो. मी त्याला बोललो की शूट करू का, तो हा कर ना. तर मी बोललो, मला काय माहितीच नव्हतं की तो बोलेल असं, पण तो पण बोलला माझ्याबरोबर. काय माहीत ना कसं पण झालं, पण खूप आनंद झाला. तो भेटला तर त्याला भेटणारच होतो. आणि असं बघायला गेलं तर माझा मित्र आहे श्रेयश, त्याचा एक फ्रेंड आहे, त्यांच्या सर्कलमध्ये तो आला होता. आणि त्याला मी रस्तासुद्धा सांगितलं फोनवर. त्याच्या फ्रेंडला फोन आला न, त्याला बोलला इथे आहे आपण, असं सांग त्याला. तर मी त्याला सांगितलं, तर मला माहिती पण नव्हती की तोच आहे असं. सो तो निघाला आणि देवाच्या कृपेने भेटला तो मला. तर खूप बरं वाटलं मला तो भेटला तर. सो नक्की पूर्ण ब्लॉग बघा आपला. असेच ब्लॉग येत राहतील. असेच आपण मोठ्या मोठ्या इन्फ्लुएन्सरला थोडं कधी भेटत जाऊ, कधी भेटले तर. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बी सेफ, काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.